नमस्ते, मी नमस्ते. आसिफ शेख, ओनर ऑफ अल्फा इंजिनिअरिंग अँड ऑटोमोटिव्स. अल्फा इंजिनिअरिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. आज तुमच्यासाठी मी एक स्पेशल रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे. नमस्ते सर. नमस्ते. हे आहेत आमचे शिवाजी पासलकर सर. यांनी 2021 मध्ये आपल्याकडून एस्प्रेसो ही गाडी CNG फिट करून घेतली होती. ते आपल्याकडे आज आलेले आहेत हायड्रो टेस्टिंग करण्यासाठी आणि गाडीचं CNG सर्व्हिसिंग करण्यासाठी. आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊयात त्यांचा 3 वर्षाचा प्रवास कसा राहिला CNG किट बसवल्यानंतरचा. आज गाडी सर किती किलोमीटर झालेली आहे तुमची? आज गाडी माझी जवळजवळ 56 ते 57,000 किलोमीटर गाडी फिरलेली आहे. बरं. पण त्या गाडीमध्ये अजून मला कुठलाही ट्रबल जाणवलेला नाही. ज्यावेळेस मी 2021 मध्ये मी जे किट बसवलं ते किट बसवल्यापासून अजून कुठलाही मला म्हणजे एकही रुपयाचा खर्च आलेला नाही किंवा कुठं पाईप लिकेज नाहीत, कुठं काही नाहीत. आणि या अल्फा इंजिनिअरिंगमध्ये जी सगळी सुखसुविधा व्यवस्था जी आहे ती संपूर्ण यांची टापटीपमध्ये आहे. आणि पुन्हा आल्यानंतर त्यांचं वागणं बोलणं किंवा त्यांचा रिस्पॉन्स एकदम क्लिअरमध्ये आपल्याला मिळतो आहे. त्याच्यानंतर आता माझ्या गाडीमध्ये साधारणतः 9 किलो गॅस टाकला की साधारणतः 380-85 किलोमीटर गाडी रनिंग तोडते. आणि त्याच्यामध्ये साधारणतः मी जो किटमुळं आणि त्यांच्या एकदम फिटिंग व्यवस्थितमुळं माझी गाडी आज सरासरी 45 ते 46 किलोमीटरचा पर ॲव्हरेज देत राहते. याच्यामध्ये मला कुठली एक शंका अजिबात नाही आहे. अच्छा. त्याच्यामुळे ज्यांना काम करायचं त्यांना तर माझं असं सांगणं आहे की त्यांनी बिनधास्तपणे येऊन बाहेरनं काम करता अल्फा इंजिनिअरिंगमध्ये काम करावं हे मी मनापासून सर्वांना सुचवतो. सर, बरेच लोकांचा समज असतो की CNG किट बसवलं आपण त्यानंतर गाडी मेंटेनन्स काढते. अजिबात नाही. माझ्या गाडीला 3 वर्षामध्ये एकही मेंटेनन्स एकही रुपयाचा खर्च आलेला नाही. जर टायमिंगला सर्व्हिसिंग, टायमिंगला त्याचं ऑइल पाणी कुलंट वगैरे चेक केलं तर त्याच्याशी काही एक संबंध म्हणजे एकही रुपयाचा खर्च येणार नाही याच्यावर. आणि CNGला इतकं खास फिटिंग आहे की 3 वर्षामध्ये अजून त्याची वायरसुद्धा कुठं हल्लेली नाही. त्याच्यामुळे हिथून पुढे जे काम लोकांनी करायचं असेल ते मी तर म्हणतो सरळ अल्फा इंजिनिअरिंगमध्ये करून घ्यावं. आणि बाकीच्यापेक्षा इतर ठिकाणी एकदम स्वस्त आणि मस्त काम एकदम क्लिअरमध्ये होत आहे. त्याच्याकरता सर्वांनी बहुतेक 99% लोकांनी मी तर म्हणतो इथंच येऊन काम करून जावं अशी माझी पूर्णपणे इच्छा आहे. सर, तुम्ही आता CNGला खर्च किती केला सर? तुम्ही बसवल्यानंतर आज 3 वर्षापर्यंत तुमचा खर्च किती झाला? CNG आतापर्यंत आजच फक्त माझा हायड्रो टेस्टसाठी 3,500 रुपये गेलेले आहेत. आणि थोडंसं एक सर्व्हिसिंग म्हणून एक 400-500 रुपये गेलेले, म्हणजे साधारणतः एक 4,000 मध्ये सगळं माझं पूर्ण काम झालेलं आहे. धन्यवाद सर, धन्यवाद. त्याच्यामुळे मी मनापासून सांगतो इथं प्रत्येकाने येऊन हे काम करून घ्यावं. धन्यवाद सर. अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता 3 वर्षानंतर गाडीचं CNG फिटिंग केलेलं ॲज इट इज कंपनी फिटेड सारखं आहे. त्याच्यामध्ये बघा हे मिजो कंपनीचं जे शिक्का आहे हा ओरिजिनल मिजोचा आहे. त्याच्यानंतर ही पूर्ण केलेली ही वायरिंग वगैरे कुठंही याला अजिबात म्हणजे असं ट्रबल राहिलेलं नाही आहे. आणि जे वायरिंग असेल हे पाईप असतील किंवा CNG हा मीटर आहे तर हिथंसुद्धा कुठं म्हणजे असं एक अजिबात प्रॉब्लेम आलेला नाही आहे. किंवा ते एक तर सरांनी सगळी पूर्णपणे फिटिंग केली होती एकदम क्लिअरमध्ये. अजून कुठं ट्रबल नाही, काय नाही, गाडीचा आवाजही येत नाही. त्याच्यानंतर पाठीमागच्या साईडला टाकी आहे. आता बघा ही अल्फा इंजिनिअरवाल्यांची पूर्णपणे शिक्क्याची टाकी, ही टाकी अजून एकदम ओरिजिनल आहे, किती चकाचकमध्ये आहे. त्याच्यामुळे एकदम फिटिंग असं म्हणजे एकदम क्लिअरमध्ये आहे. त्याच्यानंतर इकडे गॅसचा वाल असेल, हा वालसुद्धा पहा की ते कंपनी फिटेड टाईप पूर्ण कंपनीसारखाच हा पूर्णपणे वाल आहे. याच्यामध्ये एकदा हे लावलं नवजर लावला की काही होत नाही, वाल उडत नाही, काय नाही. त्याच्यामुळे एकदम क्लिअरमध्ये असं पूर्णपणे असं सगळं व्यवस्थित आलेलं आहे. त्याच्यामुळं गाडीला कुठलाही ट्रबल नाही आहे. माझं तर सर्वांना म्हणणं आहे की बाकीच्या कंपन्यांना फिट करत तोपर्यंत हे तर अल्फा इंजिनिअरिंगमध्ये येऊन अशा पद्धतीमध्ये एकदम फिटिंग करून घेणं ही मी पूर्णपणे सगळ्यांना सांगू इच्छितो. फिटिंग केल्यानंतर 3 ते 4 वर्षानंतरही इंजिनही एकदम क्लीन दिसतंय आणि किटचे एकही वायरिंगला कुठेही धक्का लागलेला नाही आहे. सगळं काही फिटिंग एकदम कंपनी फिटिंग सारखं आहे जिथल्या तिथं. आपला अमूल्य फीडबॅक दिल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. असेच सर तुमचे फीडबॅक आम्हाला मिळत लावा. धन्यवाद सर. धन्यवाद.